मकर संक्रांतीचा आनंद क्षणात शोकात बदलला। पतंग उडवताना 14 वर्षीय मुलाचा विद्युत शॉकने मृत्यू। पतंग उडविण्याचा मुलांचा जीवघेणा खेळ हाय व्होल्टेज शॉकने चिमुकला गेला तर एक जखमी। दोऱ्याऐवजी चक्क बायडिंग तारेचा वापर, विद्युत तारेचा संपर्क झाल्याने लागला शॉक। कोपरगाव हादरलं, सणाच्या दिवशी हृदयद्रावक घटना। कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरात मकर संक्रांतीच्या दिवशी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेनं संपूर्ण शहर हळहळून गेलं। पतंग उडवताना हाय व्होल्टेज वीज तारेचा स्पर्श झाल्याने 14 वर्षीय अर्णव महेश व्यवहारे याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्याचा 19 वर्षीय मित्र ऋषिकेश संजय वाघमारे हा गंभीर जखमी झाला। पिंपरी चिंचवड येथील काळेवाडी फाटा परिसरात राहणारा अर्णव हा मकर संक्रांत साजरी करण्यासाठी खास पुण्याहून कोपरगावातील लक्ष्मीनगर येथे आपल्या मामाच्या घरी आला होता। सणाचा आनंद साजरा करत असताना आज दुपारी तो आपल्या मित्रांसोबत घराच्या टेरेसवर पतंग उडवत होता। यावेळी बायडिंग तारेच्या साहाय्याने पतंग उडवत असताना ती तार शेजारील हाय व्होल्टेज विद्युत तारेच्या संपर्कात आली आणि क्षणार्धात अर्णवला जबरदस्त विद्युत शॉक बसला। या दुर्घटनेत अर्णवचा जागीच मृत्यू झाला तर ऋषिकेश वाघमारे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सणाच्या दिवशीच घडलेल्या या घटनेनं नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होते। सणासुदीला अतिरिक्त काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। आज कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागामध्ये मकर संक्रांती दिवशी अतिशय दुःखद घटना घडली। लहान मुले पतंग उडवत असताना मुलांनी बायडिंग तारच्या सहाय्याने पतंग उडवण्याचा प्रयत्न केला असता सदर बायडिंग तार हायटेन्शन वायरवर पडल्यामुळे अर्णव व्यवहारे हा 14 वर्षीय लहान मुलगा मयत झाला असून ऋषिकेश वाघमारे हा 19 वर्षीय मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे। त्याला सरकारी दवाखान्यामध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मुळे हॉस्पिटल येथे हलवण्यात आलेले आहे। तरी मी कोपरगाव शहरातील सर्व नागरिकांना विनंती करतो की आपले लहान मुलं टेरेसवर पतंग उडवत आहेत, कृपया सर्वांनी मुलांकडे लक्ष द्यावे व सावधानतेने पतंग उडवावे ही विनंती करतो। पतंग उडविताना विद्युत तारा, बायडिंग तारा किंवा नायलॉन मांजा वापरणं अतिशय धोकादायक असल्यानं सण साजरे करताना सुरक्षिततेला प्राधान्य द्यावं, जेणेकरून अशा दुर्दैवी घटना टाळता येतील। तसेच पालकांनी देखील आपल्या मुलांकडे विशेष लक्ष देण्याची आणि काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे। मनीष दवंगे पाटील, SP 24 तास, कोपरगाव।